नाशिक मिलिंदनगर येथे अतिक्रमण निर्मूलन मोहीम 27 घरांवर महापालिकेची कारवाई। नाशिक महानगरपालिकाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने मिलिंदनगर परिसरात मोठी कारवाई करत तब्बल 27 अनधिकृत घरांचे अतिक्रमण हटविले। ही मोहीम मंगळवारी पहाटेपासून सुरू करण्यात आली। संभाव्य तणाव लक्षात घेऊन परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। नाशिक महानगरपालिका हद्दीत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम पाडल्याने परिसरात खळबळ उडाली होती। महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित घरे शासकीय महापालिकेच्या जागेवर अनधिकृतरित्या उभारण्यात आली होती। रहिवाशांना यापूर्वीच लेखी नोटिसा देण्यात आल्या होत्या। नोटीस कालावधी संपल्यानंतर नियमांनुसार ही कारवाई करण्यात आली। काही दिवसांपूर्वी अतिक्रमण विभाग कारवाईसाठी आला असता स्थानिक आमदारांच्या हस्तक्षेपामुळे ती तात्पुरती थांबवण्यात आली होती। मात्र आता कायद्यानुसार महापालिकेने कारवाई करत अतिक्रमित बांधकामांवर बुलडोझर चालवला। कारवाई दरम्यान जेसीबीच्या सहाय्याने पक्के आरसीसी बांधकाम असलेली घरेही जमीनदोस्त करण्यात आली। रहिवाशांनी कारवाईला विरोध दर्शविला, मात्र पोलिसांच्या उपस्थितीत परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात आली। परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा तैनात असल्याने जणू काही छावणीचे स्वरूप आल्याचे चित्र दिसून आले। महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले की शहरातील सार्वजनिक जागा मोकळी ठेवणे अत्यावश्यक आहे। रस्ते, गटार आणि विकास कामांसाठी अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटविणे गरजेचे आहे। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पुढील काळातही अशा मोहिमा सुरू राहणार असल्याचे संकेत देण्यात आले। महापालिकेने शहरातील इतर भागांतील अतिक्रमणांची यादी तयार केली असून टप्प्याटप्प्याने कारवाई केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण, नाशिक।